श्री श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे दोन स्वामी पादुका दिसत आहेत त्यापैकी एक पादुका निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, थांब बाळा, आज तुझ्या मागची पनवती निघून जाणार आहे. तुझ्यावरचे दुःख आहे, जे संकट आहे ते कायमचे दूर होणार आहे. सकाळी डोळे उघडताच तू स्वतःशी म्हण, आज मी सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची आणि शुभेच्छाच्या शांतीची निवड करतो आणि स्वामी आई तू माझ्या पाठीशी कायम राहा, अशी तुम्ही प्रार्थना करा. आणि बघा, आजवर तुम्हाला जे काही प्राप्त झाले त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे कुटुंबीय, तुमचे सहयोगी याच्या शांततेसाठी, सुखासाठी, समृद्धीची प्रार्थना करा. तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करायला हवी. तीव्रता आणि उत्कृष्ट इच्छाशिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनाचे व श्रद्धेचे पंख असलेले अनिवार्य ओढ. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा. इच्छा पूर्ण झाली आहे आणि असं अनुभवा. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात जर तुम्ही गुंतला तर तुम्ही दुःखी व्हाल, हे लक्षात ठेवा. तुमचं जीवन तसंच असेल जसं तुम्ही विचार कराल. होय, तुम्ही सुखी मुळीच विकत घेऊ शकत नाही. काही कोट्यावधी लोक सुखी आहेत तर काही दुःखी. ज्याच्याजवळ पुरेसा पैसा नाही असे बरेच लोक सुखी आहेत आणि काही खूप पैसा असून सुद्धा दुःखी आहेत. पैसा हे काही सुखाचं मास्टर की नाही. किंवा विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात आणि भावनेत सर्व सुख दडलेलं आहे. मनाच्या शांत जमिनीत फुलणारे पीक म्हणजे सुख. तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या सुरक्षेच्या धक्क्याला बांधा आणि मग तुमचं मन केवळ सुखाची निर्मिती करणार आहे. तुमच्या सुखात कोणताच अडथळा येत नसतो. बाह्य वस्तू हे सुखाचं कारण ठरू शकत नाही. परिणाम हे आहे कारण की तुमचं अंतर्मनापासून सुखाचे सूचक चिन्ह तुम्ही मिळवा. प्रत्येक व्यक्ती ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे. ईश्वराचे साम्राज्य तुमच्या हृदयात आहे. कायम लक्षात ठेवा. जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. एका घोड्याला रस्त्याच्या कडेला साप दिसतो, तो घाबरतो. त्यानंतर तो घोडा जेव्हा त्या रस्त्यावरून जाताना त्या गुंट्याजवळ यायचा तेव्हा तो खूपच घाबरायचा. त्याच्या मालकांना तो खुंटा जाळून तो रस्ता सपाट केला, पण तरी तो घोडा जेव्हा त्या खुंट्याच्या जागी यायचा तेव्हा हादरून जायचा. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडत आहे. घोड्या ज्याला घाबरत होता तसं प्रत्यक्ष काही अस्तित्व नव्हतंच. मानवी प्राणी देखील दोरीला साप समजतो व त्याच्या मनात सापाबद्दल अधिक भीती वास करते. त्याचप्रमाणे माणसाला ज्याची भीती वाटते ते त्रासदायक वाटतं असं काही नसतंच. भीती हा केवळ एक विचार आहे. जसं त्या मालकाला खुंटा जाळला तसं तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीदायक विचारांना जाळा. त्या ठिकाणी विजय येत असेल असा विश्वास बाळगा. होय, एक कितीही तुम्ही असं ठरवलं तरी जगात सर्व व्यक्ती कोणीच असणार नाही. सर्वात सुखी व्यक्ती ते असते ते तिच्यातील सर्वोत्तम बाहेर आणते. सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहेत. सर्वोत्कृष्ट लोक सुखी असतात असं नाही, पण त्यांना जगण्याची कला अगवत असते. ते देखील सर्वात सुखी असतात. तुमच्यातील सर्वोत्तम रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो. प्रेम, सत्य आणि सौंदर्य अधिक व्यक्त होऊन द्या. मग जगात सर्वाधिक सुखी असलेली व्यक्तीपैकी तुम्ही सर्वाधिक सुखी असाल, हे लक्षात ठेवा. भल्या पाटे तुम्ही जेव्हा जागे होता तेव्हा आणि तुम्ही जेव्हा झोपायला जाता
तेव्हा अशा दोन्ही अवधीत कोणत्याही बाह्य गोष्टीच्या प्रभावाखाली तुम्ही येऊ नका. फक्त ईश्वरचरणी तुम्ही सर्वस्व समर्पित करा आणि भगवंताला मन आणि हात जोडून माफी मागा आणि आशीर्वाद मागा. बघा, नक्कीच भगवंत तुम्हाला आनंदाची आणि सुखाची उधळ तुमच्यावर करणार आहे. सकाळी जाग येताच स्वतः म्हणा, ईश्वराची व्यवस्था दररोज माझ्या जीवनाचा संचालन करत आहे. आज सकाळी गोष्टी एकत्र येऊन माझ्या हितासाठी कार्य करत आहे. माझ्यासाठी हा एक नवीन आश्चर्यकारक दिवस आहे. यासारखं अन्य कोणताच दिवस नाही. दिवसभर मला दिव्य मार्गदर्शन लाभत आहे आणि मी जे काही करीन त्या सगळ्याची भरभराट होणार आहे. विनाऊट प्रेमाने मला ओढून घेतलं आहे. माझं ध्यान जेव्हा अशुभ गोष्टीवर असेल तेव्हा मी माझ्या ध्यान शुभ गोष्टीवर, सकारात्मक गोष्टीवर केंद्रित पुन्हा करणार आहे. मी एक आध्यात्मिक चुंबक आहे. केवळ आशीर्वाद आणि समृद्धी उत्कृष्ट करत आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी दमदार करा आणि बघा चमत्कार. तुम्ही नक्कीच सुख निवडाल जर तुम्हाला विश्वास असेल तर. श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी 7 जणांना तुम्ही शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने त्याच्या हरवलेल्या मनात उभारी येत असते. तुम्ही म्हणा आणि बघा, सुखी राहण्यासाठी तुम्ही तीव्र इच्छा बाळगा. तुम्ही मनापासून सुखाची इच्छा बाळगली पाहिजे. अनेक लोक हताश, छिन्न आणि सुखी राहण्याची सवय त्यांना लागलेली असते. जर त्यांना अचानक एखादी आनंदाची बातमी दिली तर ते म्हणतील, या तितक्या सुख राहणं योग्य आहे का? तर एकच त्यातून आहे दुःख, निराशा. त्याच लोकांना जाण उत्साही झालेला आनंदाच्या क्षणी तेही हताश आणि उदास असतात. अशी काही त्यांना आनंदाची एलर्जी आहे. म्हणून आजचा दिवस अशुभ आहे असं मुळीच नाही. मला यश मिळणार आहे. प्रत्येक जण माझे सहकारी आहेत आणि सकारात्मक आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे. मला आयुष्यात दररोज खूप चांगली संधी मिळणार आहे. असे तुम्ही सारखे मनात विचारा. तुम्ही ज्या जगात वावरता तेच तुमच्या मनात चाललेल्या विचारावर अवलंबून असते. म्हणून जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडत असतं. म्हणून तुम्ही चांगला विचार करा आणि ते सत्यात आणा. सकाळी तुमच्या मनात असे विचार आले तर ते सत्यात उतरतील आणि तुम्ही अत्यंत सुखी, समाधानी आणि आनंदी राहाल. पाच सुख असतं ते तुमचं विचार आणि भावनेने. त्यामुळे तुम्हाला सदैव पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करायचे आहे. नैराश्य किंवा निगेटिव्ह काहीच होत नाही. संपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही, तसेच सुखालाही अवघड नाही. बरेच लोक बऱ्याच वस्तू विकत घेऊन सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात, पण महागडी टीव्ही, महागडा मोबाईल, बंगला, महागडे कपडे, फार्म हाऊस या मार्गाने सुख विकत घेता येत नाही किंवा निर्माणसुद्धा करता येत नाही. सुख तुम्हाला मिळेल तर तुम्हाला तुमच्या विचारात. म्हणून सुखी राहायचं असेल तर भगवंताचे नामस्मरण करा. भगवंताच्या नामस्मरणात जे सुख आहे ते कोठेच नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.